मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. वरिष्ठ दर्जाचे शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि विविध क्षेत्रामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणाऱ्या निळकंठेश्वर नगर अभ्यासिकेकडे नाशिक महानगरपालिकेचे कमालीचे दुर्लक्ष. 2007 ते 2026 दरम्यान 19 वर्षामध्ये महानगरपालिकेचे दुर्लक्ष. नगरसेवक श्री समाधान देवरे यांनी केली पाहणी. नाशिक महानगरपालिकेतर्फे सन 2007मध्ये या ठिकाणी निळकंठेश्वर नगर प्रभाग क्रमांक 10मध्ये अभ्यासिकेची स्थापना आली. खासदार संजय राऊत यांच्या हस्ते या अभ्यासिकेचे उद्घाटन झाले होते आणि त्यानंतर 2007 नंतर या ठिकाणी अंतर्गत रंगरंगोटी, बाहेरची रंगरंगोटी आणि निळकंठेश्वर नगर अभ्यासिकेसाठी आवश्यक ज्या सुविधा आहेत त्या सुविधा अद्यापही 2007 म्हणजे अर्थात 19 वर्षापूर्वीच्याच आहेत. आणि आता या अभ्यासिकेची दुरुस्ती खूप महत्त्वाची आहे. अर्थात सकाळीच श्रीयुत नगरसेवक समाधानभाऊ देवरे या ठिकाणी आलेले आहेत. भाऊ, काय पाहिलं आपण आणि काय दुरुस्ती कराल? नाही, तेच आता एवढं 10 ते 12 वर्षापासून या अभ्यासिका मुलांसाठी जो काही आपलं भारताचा भविष्य आपण समजतो विद्यार्थी, आणि त्या बघितलं त्या विद्यार्थ्यांना पाहिजे तशी सोयीच नाही आहे. आता कुठला तरी एक विद्यार्थी त्यांच्याकडनं 200 रुपये महिन्याने घेतो आणि त्यांनी पर्सनली त्यांचं वायफाय लावलेलं आहे, परंतु जी संख्या आहे त्यानुसार टेबल नाही आहेत, त्यांना फॅन नाही आहेत, लाईट नाही आहे. आणि विद्यार्थ्यांना जर का व्यवस्थित शांततेत वातावरणामध्ये जर अभ्यास करणं, एक विद्यार्थी उठतो तो ती आता माझी एक दिदी सांगते की तो 10 खुर्च्या वाजून जातो, डिस्टर्ब करून जातो. किंवा मुलं मुली एकत्र आहे, त्याचं काही पार्टिशनचं काही नियोजन करता येईल किंवा कंपार्टमेंट करता येईल का, याची नक्की दक्षता घेईल. आणि महापालिकेकडे मी आज उद्या सोमवारच्या दिवशी आपल्या ज्या काही अभ्यासिका झाल्या याच्या कोणाच्या अंडरमध्ये आहे, कोण मेंटेनन्स करतं आणि त्याच्यासाठी काय करता येईल, हे नवीन जी काही योजना असतील ते नक्कीच आपण ह्या अभ्यासिकेसाठी आपण या विद्यार्थ्यांचं जे म्हणणं आज ऐकून घेतलं, त्यांना जे जे प्रॉब्लेम आहे ते आपण सोमवारच्या दिवशी त्या अधिकारी कशा अंडरमध्ये आहेत बघून त्याची सुविधा आणि हे रंगरंगोटीचं नवीन ज्या बजेटमध्ये ते आपण वायरिंग, लाईट बंद आहेत, फॅन बंद आहेत, याची नक्की त्या अधिकाऱ्याची चर्चा करून सोमवारच्या दिवशी आपण याचं. ओके. मुलींसाठी स्वतंत्र काही पाहिजेत का आपल्याला कंपार्टमेंट? सेपरेट पाहिजे, म्हणजे मुली आणि मुलं असं थोडंसं सेपरेट पाहिजेत. ओके ओके. आता सध्या तुम्ही काय करताय? मी नीटचं प्रिपरेशन करतोय. नीट रिपीटर. अच्छा, नीट रिपीटर आहेत. बरं बरं बरं. आणि तुम्ही? मी गेटसाठी प्रिपेअर करतोय, इंजिनिअरिंग. अच्छा, तुम्ही? फार्मसी फार्मसी करताय. ओके. बघा, या ठिकाणी निळकंठेश्वर नगर अभ्यासिकेमध्ये विविध क्षेत्रातील मुलं अभ्यास करतायत आणि देशाचंही भविष्य आहे आणि ते अधिक उज्ज्वल करण्यासाठी नगरसेवक समाधान देवरे हे निश्चितच प्रयत्न करतील अशी आपल्या सर्वांनाच खात्री आहे. सावरकर नगर येथील वाचनालय परिसराची धुलदाण. प्रभाग क्रमांक 10 मधील सावरकर नगर परिसरातील हा आहे वाचनालय परिसर. या वाचनालय परिसराची इतकी महत्त्वाची जागा, मात्र या जागेची अक्षरशः धुलदाण झाली आहे. नगरसेवक श्री समाधान देवरे यांनी या परिसराची पाहणी केली आणि वाचनालय परिसराची धुलदाण पाहून आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष पाहून समाधान देवरे अक्षरशः वैतागले. देवरे साहेब, नाशिक महानगरपालिकेच्या या अखत्यारीतील ही जागा आहे आणि रोड फ्रंट आहे आणि त्याची खूप धुलदाण झालेली आपण पाहत आहेत. काय करायला पण त्याच्याविषयी? नाही, एवढा मोठा प्लॉट आहे, इथं काय करता येईल? नानी पार्क बनवता येईल का? एवढी जागा आहे, सार्वजनिक वाचनालय जुनं आहे. आता मी ते जे काही व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी चर्चा करतो. तिथं लाईट वगैरे नाही आहे, काय आहे, आता त्यांच्याशी शक्यतो चर्चा करू. नागरिकांसाठी चांगली जी काही इथं सुविधा देता येईल तर नक्कीच प्रयत्न करू. शेजारी महापालिकेने ते हॉस्पिटल टाकलेलं आहे, ती OPD केव्हा चालतो. आता चार्ज आम्हाला खरं काल आमचे महापौर बसले, आमच्या पक्षाचे, भारतीय जनता पार्टीचे. आता महापौरांनी 100 दिवसाचा दौरा चालू करणार आहे, म्हणून आमचं आद्य कर्तव्य येतं की ज्या ज्या आपल्या ओपन प्लॉट आहेत, ज्या ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट झालेले आहेत, महापौरांनी सांगितले तुम्ही पूर्ण प्रभागात दौरा करा. ज्या ज्या काही नवीन सुविधा आपल्याला करायच्या आहेत त्या आम्हाला विचारणार. शेवटी आमचे मॉनिटर आमचे नाशिक शहराचे ते आमचे प्रथम नागरिक त्यांच्याकडे आलेले आहे.
म्हणून हे सगळे स्पॉट मी चेक करतो आहे. 3 दिवसामध्ये सगळ्या एरियामध्ये जाणार आहे, प्रत्येकाकडनं डॉक्युमेंट घेणार आहे, तिथं काय करता येईल, ह्या प्लॉटला काय नाव दिलं आहे, कशासाठी ठराव केला आहे आणि त्याची पूर्णतः माहिती मला आमच्या महापौरांकडं, आमच्या गटनेत्यांकडे देऊन तिथं नवीन बजेटमध्ये काय करता येईल याचा आम्हाला 20 तारखेपर्यंत सगळ्या नगरसेवकांना आमच्या पक्षाने कामाला लावलं आहे. म्हणून आता इथं जाधव म्हणून आहेत, त्यांच्याशी चर्चा करून इथं काय त्यांनी धरलेले गुरीत ते विचारून आपण नक्कीच याचं चांगलं नागरिकांसाठी काय करता येईल याचा आपण विचार करणार आहोत. सन्मान न्यूज 14साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद मित्रांनो. आपल्याला हे चॅनल कसं वाटलं हे अवश्य कळवा आणि आपण या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.